नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश यादव, कृषी सायंटिस्ट योगेश यादव या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. कांदा लागवड तंत्रज्ञान भाग 3 यामध्ये आपण माती परीक्षणानुसार जो अहवाल आलेला आहे त्यानुसार आपण खत व्यवस्थापन बघणार आहोत. गेल्या 2 भागामध्ये आपण बघितलं आहे की कांदा पिकासाठी लागणारी जमीन असेल, वाण असतील किंवा हवामान असेल आणि रोपवाटिका कशा प्रकारे तयार करायची याच्याविषयी आपण यापूर्वीच्या 2 भागामध्ये बघितलेले आहे. आणि आपण शेतकरी बांधवांनी माती परीक्षणासाठी प्रयोगशाळेकडे नमुना दिलेला होता. त्या अहवालानुसार आपल्याला आता लागवड करायची आहे. मग आपण माती परीक्षणाचा जो अहवाल आहे त्यालाच आपण सॉइल हेल्थ कार्ड म्हणत असतो. या सॉइल हेल्थ कार्डचं पृथक्करण किंवा ॲनालिसिस रिपोर्ट वाचन हे आपल्याला जमणं फार महत्त्वाचं आहे. कारण की कांदा पीक हा आपल्याला कधी कधी हसवतो आणि रडवतोही. मग खरंच कांद्याचं उत्पादन जर घ्यायचं म्हटलं तर एवढं महत्त्व आहे का या माती परीक्षणाला? तर हो, खरंच खूप छान प्रश्न आहे हा. कारण की आपल्याला चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपल्या जमिनीचं आरोग्य कसं आहे हे माहीत असणं गरजेचं असणार आहे. मग बघूया आपण. तर या माती परीक्षणाच्या अहवालामध्ये म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड रिपोर्टवर आपल्याला जमिनीचा सामू कळत असतो, विद्युत वाहकता कळत असते, त्याचप्रमाणे जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती आहेत, जमिनीमध्ये नत्राचं, पालाशचं आणि स्फुरदचं प्रमाण किती आहे, त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकासाठी लागण्यासाठी किती उपलब्ध आहेत याची आपल्याला जाणीव होत असते. त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये झिंक आहे, फेरस आहे, कॉपर आहे, मॅग्नीज आहे. म्हणजे या गोष्टींचा आपल्याला या सॉइल हेल्थ कार्ड रिपोर्टमधून सगळं ज्ञान होत असतं. मग बघा, आपल्याला जर कांदा पीक घ्यायचं म्हटलं असेल तर आपल्या हातामध्ये जर सॉइल हेल्थ कार्ड असेल तर आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनानुसार सेंद्रिय खतांचा वापर आहे, रासायनिक खतांचा वापर आहे आणि जैविक खतांचा वापर आहे. ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं आपण तर साधारणपणे आपण 1 हेक्टर क्षेत्रासाठी साधारणपणे 10 ते 25 टनापर्यंत किंवा अप्रॉक्सिमेटली 8 ते 10 टन प्रति एकरी शेणखत आपण तिथे वापरायचं आहे. हेक्टरचा जर विचार केला आपण तर नत्र 100 किलो, स्फुरद 50 किलो आणि पालाश 50 किलो. म्हणजे नत्र, स्फुरद, पालाशची ही खत मात्रा प्रति हेक्टरी प्रति केजी प्रमाणे आपण घेणं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचाही विचार करणं गरजेचं आहे. त्यामध्ये झिंक आहे, फेरस आहे, कॉपर आहे, मॅग्नीज आहे. त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे. परंतु आपण आपल्या जमिनीच्या मजदुरानुसारचा बारकाईने जर विचार केला आपण तर फेरसची कमतरता जर असेल तर साधारणपणे 10 किलो आपण फेरस सल्फेट प्रति एकर घेणं गरजेचं आहे. जस्ताची कमतरता जर असेल तर झिंक सल्फेट 10 किलो प्रति एकर घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कॅल्शियम, मॅग्नेशियम प्रति एकर 10 ते 15 किलो आपण जर या दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर केला तर कांदा उत्पादन आपल्याला चांगल्यापैकी मिळू शकणार आहे. या माती परीक्षणाच्या अहवालामध्ये जर आपल्याला चुनखडीचं प्रमाण जर जाणवलं तर आपण गंधकाचाही वापर करणं फार महत्त्वाचं आहे. ज्या प्रमाणात आपल्याला गंधकाचा योग्य व्यवस्थापन होईल त्यानुसार आपल्याला कांद्यामध्ये तिखटपणा येऊ शकतो. कांद्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी मदत होत असते. आणि आपल्याला या माती परीक्षणाच्या अहवालानुसार नत्राचं योग्य प्रमाण देणं गरजेचं आहे. नत्र जास्त होताही कामा नये आणि फॉस्फरस कमी होताही कामा नये. त्यामुळं काय होतंय की नत्र जास्त झाला तर त्याची शाखीय वाढ जास्त होणार आहे, लुसलुशीतपणा वाढणार आहे, कीड रोगाचं प्रमाण वाढणार आहे आणि कांदा टिकवण्याची क्षमता कमी होणार आहे. त्याचप्रमाणे फॉस्फरसचंही प्रमाण कमी झालं तरी आपला कांदा टिकवण्याची क्षमता कमी होत असते. मग त्यासाठी आपण नत्राचा योग्य पुरवठा, फॉस्फरसचा योग्य पुरवठा करणं फार महत्त्वाचं असणार आहे. मग मार्गदर्शक सूचनेनुसार 100-50-50 NPKचा हा डोस असतो. याचा आपण योग्य पद्धतीने वापर करणं गरजेचं राहणार आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपण
नत्राचा वापर 50% करायचा आहे. फॉस्फरस आणि पालाशचा वापर 100% करणं गरजेचं असणार आहे. शक्यतो आपण लागवडीपूर्व खत व्यवस्थापन करणं फार महत्त्वाचं असतं. आपल्याकडं काही शेतकरी खुरपणीच्या वेळेस किंवा लागवडीनंतरही करतात, परंतु त्याचा म्हणावा असा आपल्याला रिझल्ट भेटत नाहीये. त्यासाठी आपण लागवडीपूर्व नियोजन करणं फार महत्त्वाचं असणार आहे. यानंतर आपण बघूयात की सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, मुख्य अन्नद्रव्य असतील किंवा जे आपण दुय्यम अन्नद्रव्य आहेत, याचा आपला कांदा पिकावर होणारा कमतरतेचा काय परिणाम होऊ शकतो, हे आपण बारकाईने जर अभ्यास केलं तर नत्राच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं आपण, तर नत्रामध्ये आपल्याला जी वाढलेली पानं आहे किंवा जुनी पानं आहे ती पिवळसर झाल्यासारखी वाटतात, त्यांची वाढ खुंटते. त्यामुळे काय होतं की उत्पादनात घट निर्माण होते, कंदाची साईज कमी राहते. मग याच्यासाठी आपण नत्रयुक्त खतांचा वापर योग्य पद्धतीनं करणं फार महत्त्वाचं असतं. स्फुरदच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आपल्याला पातीचा जो रंग आहे, ज्या जुन्या पाती आहेत त्या लालसर जांभळट कलर निर्माण होत असतो किंवा मुळांची वाढ कमी होते. मुळांची वाढ कमी असेल तर कंदाची किंवा कांद्याची साईज कमी मिळणार आहे. म्हणजे एकंदरच नत्र आसन स्फुरद आसन यामुळं आपल्या कंदाची साईजवर परिणाम होतोय, त्याच्या उत्पादनावर परिणाम होतोय. म्हणजे आपल्याला किमान आपल्या जमिनीचं आरोग्य काय आहे हे माहीत असणं फार महत्त्वाचं असतं. पोटॅशच्या बाबतीत जर बोलायचं जर म्हटलं आपण, तर पोटॅशच्या बाबतीमध्ये पानाच्या कडा आपल्याला करपल्यासारख्या दिसतील, कंदाला कलर येत नाहीयेत, कंदाची साईज होत नाहीये, उत्पादनात घट होते. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला जाणवत आहेत आणि त्या दृष्टीने आपण या पोटॅशचाही वापर करणं फार महत्त्वाचं आहे. मग नत्राचा वापर असेल, स्फुरदचा वापर असेल किंवा पालाशचा वापर असेल, याच्यासाठी आपण रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खताचा वापर करू शकतात किंवा जैविक खताचाही वापर आपण करू शकतो. जैविक खतामध्ये आपण बीज प्रक्रियेसाठी किंवा रोप प्रक्रियेसाठी पण वापरू शकतात. त्याच्यामध्ये ॲझोटोबॅक्टर आहेत, PSB आहेत किंवा आपल्या कांद्याची साईज होण्यासाठी आपण पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया याचाही वापर आपण करू शकतो. जैविक खतामध्ये आपण ॲझोटोबॅक्टर आणि PSBचा वापर आपण लागवडीच्या वेळी आपण पहिल्या आंबवणीसाठी किंवा दुसऱ्या आंबवणीच्या वेळीही एकरी 2 लिटर PSB, 2 लिटर ॲझोटोबॅक्टरने आपण पाण्यातून देऊ शकता. त्याचप्रमाणे पोटॅश जसं फार महत्त्व आहे. पोटॅशच्या मोबिलायझिंग बॅक्टेरिया आपण साधारणपणे पीक 45 ते 50 दिवसाचा झाल्यानंतरही आपण पोटॅशच्या उपलब्धतेसाठी किंवा त्याची ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी KMB या जैविक खताचा वापर करणं फार महत्त्वाचं असणार आहे. त्याचप्रमाणे आपण सल्फरच्या कमतरतेमुळं काय होणार आहे की आपल्याला कांद्यामध्ये तिखटपणा जाणवणार नाहीयेत. त्याच्यामध्ये पातीचा रंग हा हिरवसर पिवळा तयार होत असतो किंवा पातीची योग्य वाढ होत नाहीये. त्याचप्रमाणे कॅल्शियमच्या बाबतीतही असाच आपल्याला जाणवतो. झिंकच्या बाबतीमध्ये पात वाकडी तिकडी होते, एकसारखा तिची वाढ होत नाहीयेत. मग याच्यामुळं उत्पादनावर फार परिणाम होत असतो. मग यासाठी आपण जी खतं वापरणार आहात किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य वापरणार, जमिनीतून देण्यासाठी आपण ग्रेड 1चा वापर करू शकतो, फवारणीसाठी ग्रेड 2चा वापर करू शकतो. मग या सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरतेसाठी ग्रेड 2चा वापर आपण साधारणपणे 35व्या दिवशी आणि 45 ते 50व्या दिवशी फवारणीतून जर केला तर निश्चितच आपल्याला या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढता येणार आहेत. तर या दृष्टीने आपण एक चांगल्या एकात्मिक पद्धतीने जैविक खतांचा वापर, रासायनिक खतांचा वापर आणि सेंद्रिय खतांचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे. ज्या शेतकऱ्यांना अतिरसायनांचा वापर करून जमिनीचे आरोग्य खराब झाले असं वाटत असेल, त्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीनंही आपण कांदा उत्पादन घेऊ शकतो. त्याच्यासाठी आपण प्रॉमचा वापर करू शकता, पोटॅशचा वापर करू शकता, ह्युमिकचा वापर करू शकता आणि बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविध सेंद्रिय गोष्टींचा वापर करून आपण चांगलं उत्पादन कांद्याचं निश्चितच घेऊ शकता. निश्चितच आपण पुढील भागामध्ये आपण कीड रोग व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचंय, कमी खर्चामध्ये जास्त कांदा उत्पादन कसं मिळवायचंय आणि कांदा उत्पादनावर होणारा खर्च कसा टाळता येईल, या दृष्टीने आपण पुढील भाग
घेणार आहोत, तर निश्चितच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.